प्रश्न असा आहे की महापालिकेकडे कुठलं प्लॅनिंगच नाही. हे आज जे पाणी पुरवते ना, आता ही अतिशयोक्ती होईल मी बोललो तुमच्या जर लोकांना ऐकताना, ते आमचं प्लॅनिंग आहे त्या काळातलं. 2020ला या शहरामध्ये किती लोकसंख्या होणार ह्याचा अभ्यास टाटाने केला होता आणि तो रिपोर्ट मला 2005 मध्ये हातात लागला होता. टाटा कन्सल्टंटनी केला होता की 2025 मध्ये उपनगरातली लोकसंख्या किती असेल व तुम्हाला किती पाणी लागेल, आणि तेव्हा आम्ही तो टनेल त्यावेळेला केला, म्हणून आज थोडं तरी पाणी मिळतंय. आता इथे 2040च्या लोकसंख्येचा विचार करून प्लॅनिंग सुरू झालं पाहिजे. किमान सर्वे, सोर्सेस, कुठून पाणी आणायचं, गारगारीनं आणायचं का आणखी कुठलं वाढवायचं, या सगळ्या आपल्याला सोर्सेस शोधलं पाहिजे. बजेट प्रोव्हिजन केली पाहिजे. सगळ्या पर्यावरण हेम तेम सगळ्या परमिशन घेतल्या पाहिजे. इथं काही चाललं नाही, लूट, मोदीच्या नावावर लूट, आणि ते गुजरातला घेऊन जायचे. प्रतिसाद सुद्धा खूप छान भेटते. आपण काय नाही, साधारण मुंबई शहरामध्ये सगळ्यात सुविधांचं बोजारा वाढलेला आहे. मुंबईतली रस्ते असतील, मुंबईतलं पाणी असेल, मुंबईतला कचरा उचलायचा असेल, मुंबईतली आरोग्यसेवा असेल, या प्रामुख्यानं या 5-6 ज्या बाबी आहेत ह्यामध्ये मुंबईचा एक नंबर होता. मुंबई महानगरपालिकेचा की आमचं 25 वर्ष ह्या मुंबईवरती महापौर म्हणून आम्ही लोकांनी काम केलं. आज 3.5 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही, आणि हे मुंबई महानगरपालिकेचा कारभार तिघेच बघतायत. एक तर UD मिनिस्टर, आयुक्त आणि CM. आणि ही सगळी कामं जी आहेत, हे जे सगळे ठेकेदार आहेत हे त्यांच्या अंडर काम करत आहेत. महानगरपालिकेचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. मोर्चा ह्याच्यासाठी काढला की लोकांना पाणी मिळत नाही आहे. खूप पाण्याचे हाल होत आहेत, आणि जे पाणी दिलं जातं ते गढूळ आहे. पिण्यासारखं सुद्धा पाणी नाही आहे. आणि दुसरा म्हणजे सगळ्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. रस्त्यावरना लोकांना जायला यायला सुद्धा रस्ते हे नाही, आणि त्या रस्त्याचं बांधकाम करताना मुंबई महानगरपालिका वॉर्ड किंवा तेथे कोणाचाही अंकुश नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर रस्ते खोदत आहेत आणि सगळ्या ॲम्युनिटीज तोडल्या जात आहेत, आणि त्यामुळे खूप त्रास होतो आहे. लाईट जात आहेत, महानगर गॅस तोडला जातो आहे. अशा सगळ्या प्रकारच्या डिफिकल्टी लोकांना येत आहेत, आणि म्हणून हा मोर्चा काढला आहे. आणि त्यांनी कचऱ्यावरती सुद्धा टॅक्स लावला. इतके वर्ष शिवसेनेचं राज्य होतं, कधी कचऱ्यावर टॅक्स नाही लावला. अशा प्रकारे महानगरपालिका चालत होती. सुंदर रीतीने सगळ्यांना लोकांना सोयी मिळत होत्या. पण आजची परिस्थिती फार गंभीर आहे.